नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा बुधवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओव्हरऑल जर मार्केट बघितलं तर मार्केट आज थोडंसं स्लो होतं, कन्सोलिडेशनमध्ये होतं आणि आपण काही काल लेवल देखील डिस्कशन केल्या होत्या. हे देखील डिस्कशन केलं होतं की बुधवार असतो तो थोडासा सँडविच ट्रेडिंग सेशन असतो, थोडंसं मार्केट तिकडे स्लो राहू शकतं. आणि ओव्हरऑल जर प्रायजेक्शन बघितली तर इतकी काही व्यवस्थित प्रायजेक्शन मार्केटमध्ये आज बघायला मिळालेली नाही आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये जे आपण डाऊन साईडचे लेवल डिस्कशन केल्या, मार्केटने त्या लेवल फॉलो केल्या. परंतु जर तुम्ही प्रायजेक्शन फॉलो करत असाल किंवा तुम्हाला प्रायजेक्शनचं नॉलेज असेल, टेक्निकलचं नॉलेज असेल, तर ज्या पद्धतीने मार्केटने लेवल ब्रेक केली तर त्या लेवलनुसार जर बघितलं, ज्या पद्धतीने लेवल ब्रेक झाली, जो आपण काल नो ट्रेडिंग झोन डिस्कशन केला, त्या लेवलनंतर मार्केट ज्या पद्धतीने खाली आलं ते पकडणे इतकं सोपं नव्हतं. जर कुणी पकडलं असेल हरकत नाही, परंतु टेक्निकलरित्या जर बघितलं तर ज्या पद्धतीने त्या कॅन्डल झाल्या त्या कॅन्डल पकडणं थोडंसं अवघड होतं. ओके, आपण ॲनालिसिस करताना बघूयाच ते लेवल आणि काय मला सांगायचे ते देखील मी तुम्हाला तिकडे एक्सप्लेन करून सांगतो. परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट थोडं स्लो होतं. आणि तुम्ही जर कालचा व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर आपण डिस्कशन केलं होतं की मार्केट आता एका थोड्याशा सपोर्ट लेवलवरती आले आणि मी टेलिग्रामवर देखील त्याचा अपडेट केला होता की मार्केट आता इकडनं फ्रेश सेलिंग साईडला जाणं थोडंसं कठीण आहे. मार्केट थोडंसं कन्सोलेशन किंवा एक बाउन्स बॅक दाखवू शकतं. तर त्याच्यानंतर मार्केटने छोटं मोठं कन्सोलेशन, त्याच्यानंतर मार्केटने थोडं बाउन्स बॅकच दाखवलं, मार्केटने फ्रेश सेलिंग मोमेंटम दाखवला नाही. ओके, आता त्याचं देखील लॉजिक आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता ओव्हरऑल तुमचं आजचा ट्रेडिंग सेशन कसं होता हे तुम्ही जर कमेंटमध्ये व्यवस्थितरित्या सविस्तररित्या सांगितलं तर बरं होईल. कारण की खूप सारे लोक कमेंट वाचत असतात, मी देखील वाचत असतो. त्यामुळे तुमचा ट्रेडिंगचा सेशन तुम्ही कशा पद्धतीने हँडल केला हे जर सांगितलं तर बरं होईल. आणि लगातार 3 ते 4 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर मार्केट लोअर लो पॅटर्न क्रिएट करत होतं. परंतु आज जर बघितलं तर थोडासा सपोर्ट घ्यायचा मार्केटने प्रयत्न केलेला आहे. ओके, आणि उद्या जर बघितलं तर उद्या काय आहे, गुरुवार आहे आणि गुरुवारी तुम्हाला माहिती आहे सेन्सेक्सची एक्सपायरी असते. त्यामुळे निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स एक्सपायरीचे लेवल, त्याचसोबत OI डाटा सेन्सेक्सचा, हे सगळं डिटेल्समध्ये डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओ नाही आवडला डिसलाईक करा, का नाही आवडला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता खूप सारं लोकांना वाटत असेल की ॲनालिस्ट व्हिडिओ करणं म्हणजे काय आहे की ओपन केला चार्ट आणि सांगितलं ज्या काही गोष्टी वाटतात त्या. तसं नसतं. ॲनालिसिस व्हिडिओ करण्याच्या मागे देखील खूप काही रिसर्च केलेलं असतं. कुठल्या लेवल आहेत जे तिकडनं मार्केटने लास्ट टाईम मोमेंटम दाखवलेला असतो, काय लेवल आहे तिकडनं मार्केट मोमेंटम करू शकतं हे देखील आधी बघितलेलं असतं. त्याच्यासोबत ग्लोबल डाटा काय आहे ते देखील बघितलेला असतो. त्याच्यासोबत ओव्हरऑल सिच्युएशन काय, ग्लोबल सिनॅरो काय आहे हे देखील बघितलेलं असतं. मार्केटमध्ये इम्पॉर्टंट काही न्यूज आहेत त्या देखील कन्सिडर केलेल्या असतात. तुम्हाला फक्त दिसताना फक्त प्रायजेक्शन दिसते, पण त्यासोबत भरपूर गोष्टी तिकडे रिसर्च केलेल्या असतात. त्यामुळे याच्यामागं खूप टाईम जातो. याच्यामागं खूप जर रेग्युलर तेच गोष्टी करायला तुम्हाला माहिती कंटाळा येतो. परंतु आपल्या लोकांसाठी, आपले जे MG फॅमिली आहेत त्यासाठी ते आवडीने करत असतो मी. परंतु त्याचा जर तुम्ही बघितलं तर त्याला जास्त ना लाईक येतात, ना त्याला जास्त कॉमेंट येतात, ना लोक सबस्क्राईब करत आहेत. तर असंच जर राहिलं तर असं मला वाटायला नको की हे जे आपण करतोय याच्यामध्ये जे रोजचे 3 ते 3.5 तास जे जातात आहे ते वेस्ट जातात आहे किंवा त्याचा काही जर बघितलं तर उपयोग होत नसेल तर थोडंसं कुठं ना कुठे नेगेटिव्हिटी मनामध्ये येत आहे. त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओ आवडत असेल, व्हिडिओ तुम्ही बघत असाल वारंवार व्यवस्थितरित्या तुम्हाला समजत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये करायला काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे. तुमची 3 सेकंदाचा लाईक, 3 सेकंदाची कमेंट आणि 3 तासाचा पूर्ण ॲनालिसिस व्हिडिओ याच्यामध्ये किती फरक आहे ते बघा, लक्षात ठेवा. ओके, सो जर इच्छा असेल नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जे कोण मार्केट शिकण्यासाठी इंटरेस्टेड असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करू शकता. आणि वारंवार एक गोष्ट मी तुम्हाला सांगत असतो की मार्केट शिकण्याकडे लक्ष द्या, शिकण्याकडे लक्ष द्या. कधी-कधी मार्केटची प्रायजेक्शन असते ती अवघड असते.
कधी कधी मार्केट थोडंसं कन्फ्युजन क्रिएट करत असतं, परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये काही ना काही सेटअप क्रिएट होत असतात, मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन बनत असते, मार्केटमध्ये काही काही कन्सेप्ट असतात त्या लागू होत असतात, मार्केटमध्ये सेटअप आणि स्ट्रॅटेज्या देखील मार्केट चार्ट दाखवतो करून. आता हे जर तुम्हाला शिकायचं असेल त्याच्यासाठी आपला प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. इच्छुक असाल तर जॉईन करू शकता. आणि जर कोणी जॉईन केला असेल, शिकत असेल किंवा जॉईन करून झालं असेल आणि शिकूनही झालं असेल तर त्यांचं काय एक्सपिरियन्स आहे ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये काय चेंजेस आले ते देखील तुम्ही सांगू शकता. बाकी जॉईन करायचे नाही करायचे तुमची मर्जी, त्याच्यावर खूप काही गोष्टी आता मी सांगणार नाही. आता युवा चार्टवरती तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आपण इकडे ओपन केलेला आहे. ओके, आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट कंटिन्युअसली या लेवलपासून निगेटिव्ह आहे इकडनं. आणि ही जर लेवल बघितली तर जी डी पी डाटा पॉझिटिव्ह आला होता इंडियाचा. आणि जेव्हा जी डी पी डाटा पॉझिटिव्ह आला आहे तेव्हापासून मार्केट निगेटिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला काय समजलं यातनं की मार्केटमध्ये जर कुठली न्यूज खूप जास्त पॉझिटिव्ह असेल तर याचा अर्थ नाही की त्या पॉझिटिव्ह न्यूजवरती मार्केट वरतीच जाईल. कारण की वरती जेव्हा जायचं असतं मार्केट, जी डी पी डाटा पॉझिटिव्ह येणार हे तुम्हाला आम्हाला जी डी पी डाटा आल्यावर समजतं. परंतु मार्केटमधले जे हुशार लोक आहेत, हुशार इन द सेन्स की मार्केटमध्ये जे मोठे लोक आहेत त्यांना आधीच माहीत असतं. त्यांनी आधीच इकडे मार्केटला जी डी पी डाटाच्या आधीच वरती घेऊन गेले होते. जेव्हा ही रॅली आली होती तेव्हा मी हे देखील सांगितलं होतं की काहीतरी तुम्हाला पॉझिटिव्ह न्यूज मार्केटमध्ये बघायला मिळेल. आणि ती न्यूज पॉझिटिव्ह इकडे आपल्याला जी डी पी डाटा प्लसमध्ये होता, पॉझिटिव्हमध्ये होता, हे बघायला मिळाले. आता काय होतं, मोठे लोक सगळे इकडे मार्केटला वर घेऊन गेले. जेव्हा रिटेलर माहिती होतं की बाबा जी डी पी डाटा खूप चांगला पॉझिटिव्ह आला आहे, आता मार्केट इकडं तुफान होईल. परंतु त्याच वेळेस काय होतं, मार्केट निगेटिव्ह होतं. म्हणजे हे लोक बरोबर त्या गोष्टीला ट्रॅक करतात आणि जे छोटे रिटेलर आहेत त्यांना गुंतवतात. ही गोष्ट तुम्हाला यातनं समजली असेल. त्यामुळे जे पण लोक न्यूज बेस्ड ट्रेडिंग करतात किंवा न्यूजनुसार काही गोष्टी मार्केट हँडल करायचा प्रयत्न करतात त्यांनी थोडंसं सावध राहणं गरजेचं आहे. कारण की वारंवार ह्या गोष्टी मी दाखवून दिलेल्या आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला जर प्रायजेक्शनचं नॉलेज नसेल आणि तुम्ही फक्त न्यूजवरती जर फोकस ठेवून मार्केट जर शिकण्याचा प्रयत्न करत असेल तर कुठे काही वेळेस तुम्हाला अशा पद्धतीचे ट्रॅप बघायला मिळू शकतं. त्यामुळे प्रायजेक्शन हा बेस आहे. तो जितकं तुम्ही शिकण्याचा ट्राय करसाल तितकं चांगलं आहे. कुठेही शिका, कसंही शिका, परंतु शिका. ओके, चला. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटनी आपण लास्ट टाइम हा सपोर्ट डिस्कशन केला होता. दिसतोय का? येस, हा सपोर्ट इकडनं मार्केटने मोमेंटम दिला होता. त्या लेवलवरती मार्केट आलं आणि त्याच सपोर्टवरती आपण इकडे डिस्कशन केलं होतं की इकडनं मार्केट थोडंसं बुलिश राहू शकतं. मार्केटने एक बुलिश मोमेंटम देखील दाखवला, छोटा का होईना. ओके, आणि आजही मार्केट ट्रेडमध्ये क्लोजिंग आहे, म्हणजे थोडंसं निगेटिव्हच आहे. आता थोड्याशा लेवल आपण इकडे चेंजेस करूया. ओव्हरऑल जर बघितलं तर हाईड करूया, 1 तासा टाईम फ्रेमवरती जाऊया. तर तुम्हाला लक्षात असेल तर ही प्राइस ॲक्शन आपण 3 ते 4 दिवसा अगोदरच बघितली होती. तुमच्या जर लक्षात असेल तर कमेंट करून सांगू शकता. ही प्राइस ॲक्शन डबल टॉपची आणि या लेवल इथे ते त्यावेळेस मार्केट होतं. त्याच्यानंतर जर बघितलं तर तिथनं मार्केट या लेवलवरती आलं आहे. आता ही जर लेवल बघितली तुम्ही तर ह्या लेवलवरनं जर तुम्ही इकडे असं सपोर्ट मार्क केला तर तुम्हाला मल्टिपल टाईम काय बघायला मिळतं की इकडनं मार्केट वरती जाण्याची पॉसिबिलिटी हाय होती. म्हणजे 1, 2, 3, 4 वेळा इकडनं निफ्टी आहे तो वरती गेला होता. ओके, आणि त्याच लेवलवरती आता परत निफ्टी इकडे आलेला आहे आणि इकडनं देखील थोडासा बुलिश मोमेंटम दाखवला आहे. परंतु तो इंट्राडेमध्ये होता, स्लो होता, त्यामुळे ठीक आहे. परंतु जर आता जर बघितलं आपण तर एका सपोर्ट लेवलवरती निफ्टी आलेला आहे. आता याला इकडनं सुरुवात झाली होती याची सेलिंगची. सरळ इथे छोटा पुलबॅक, इथे छोटा पुलबॅक, आता इकडे छोटा पुलबॅक. आता जोपर्यंत आजचा जो इंट्राडे लो आहे ते 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये आपण बघूयात. आता थोडं ओव्हरऑल चार्ट बघा. इकडे याला थोडंसं वरती जाऊन या रेजिस्टन्सपासून जर काही प्रायजेक्शन झाली, निगेटिव्ह प्रायजेक्शन, तर इकडनं आपण याचा विचार निगेटिव्ह साईडला करू शकतो. परंतु आत्ताच्या प्रायजेक्शननुसार जर बघितलं तर ही रेंज आहे ती थोडीशी कन्सोलेशनची आहे आणि त्या लेवलमध्ये आपल्याला मल्टिपल टाईम कन्सोलेशन देखील बघायला मिळालेलं आहे. फक्त सांगायचं तात्पर्य काय की इकडेच आपण ही लेवल डिस्कशन केलेली होती, ही जी होती ती डबल टॉपची.
तुम्हाला जर बेसिक नॉलेज असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी समजून येतील. काहीच नॉलेज नसेल तर कितीही इकडे आरडाओरडा करून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला तरी ते समजणार नाही, कारण की तुम्हाला याचं बेसिक नॉलेजच नाही. त्यामुळे बेसिक नॉलेज तरी तुम्हाला घ्यायला पाहिजे. ओके, सगळ्या लेवल आपण रिमूव्ह करूया. फ्रेश लेवल इकडे मार्क करूया, जेणेकरून काय आहे की लेवल पण तुम्हाला मार्क होताना बघायला मिळतील. इकडे बघा, ही एक सपोर्टची रेंज आहे. ही जर तुम्हाला बघायला मिळते, ही एक सपोर्टची रेंज आहे. इकडे बघा, इकडनं मार्केट वर गेलं होतं, इकडनं मार्केटने ब्रेकआउट देऊन वर गेलं होतं, खाल्याला इथे सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेतला, हा तर नाही घेतला इथे सपोर्ट, छोटासा इकडे कमी, इथे सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेतला, म्हणजे 1 2 3 4 आणि ऑलमोस्ट ही जर 5 वेळा इकडे निफ्टीने सपोर्ट घेतलेला आहे आणि इकडनं मोठ्या मोठ्या बुलिश मोमेंटम दाखवलेल्या आहेत. ओके, म्हणजे मल्टिपल टाइम सपोर्ट आहे. जर हा सपोर्ट ब्रेक होतोय 25,900चा आणि त्याच्यानंतर मार्केट परत डाऊन साईडला जातोय, तर खूप मोठा सपोर्ट निफ्टी ब्रेक करताना दिसू शकतो. फ्रेश लेवल इकडे मार्क करून घेऊया. आजचा इंट्राडे लो 25,891, जवळजवळ तो 25,900च्या खाली आहे. इकडे जर बघितलं तर 26,020ची लेवल आहे. ही रेंज जर बघितलं थोडी मोठी आहे का, 130 पॉईंटची रेंज आहे. तर आपण याला थोडंसं इकडे या लेवलवरती कन्सिडर करू शकतो. आणि ही एक लेवल आहे 25,900ची. दुसरा सपोर्ट म्हणजे जर डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला मोमेंटम थोडासा लिमिटेड आहे. ओके, लिमिटेड का बोलतोय, कारण की हा स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे, इकडे पण आज सपोर्ट लेवल आहे, त्यामुळे थोडंसं लिमिटेड इन द सेन्स काय आहे की बाबा डाऊन साईडला एक सपोर्ट लेवलवरती मार्केट आलं, त्यामुळे डाऊन साईड थोडंसं लिमिटेड दिसतं इंट्राडेमध्ये. पण तू टेक्निकल लेवल काय म्हणतात ते 25,950 या लेवलवरती कन्सोलिडेशन आहे पूर्ण, आणि ही लेवल ब्रेकआउट दिली आहे. त्यामुळे ब्रेकआउट लेवल काय आहे, जिकडे ब्रेकआउट आलं ती लेवल ॲज अ सपोर्टचं काम करते. त्यामुळे आपण इकडे एक सपोर्ट मार्क केला आहे 25,950चा. खाली टप्पा खाऊन येऊ द्या. काहीशी अशी जर बेरिश प्रायजेक्शन झाली, बघा इकडे चॅनल क्रिएट करून दाखवलं आहे मी, असं जर बेरिश प्रायजेक्शन करून जर चॅनल ब्रेक होते आणि त्याच्यानंतर ही ट्रेंड लाईन आणि सपोर्ट ब्रेक होत असेल, तर मग डाऊन साईडला 25,900 एक राऊंड लेवल फर्स्ट लेवल, आणि त्याच्यानंतर इंट्राडे सपोर्ट 25,842. ओके, हे दोन सपोर्ट आपल्याला इकडे बघायला मिळतात, 1 2. तर याला तुम्ही तुमच्या चार्टवरती मार्क करून ठेवू शकता. बुलिश साईडला जर बघितलं तर मार्केटने इकडे एक छोटासा इकडे कन्सोलिडेशन करून मार्केटने थोडीशी ही जी मोमेंटम आहे ही थोडी कुठे ना कुठे मार्केटने थोडीशी पॉझिटिव्ह दाखवली आहे इंट्राडेमध्ये. आता याला जर ही लेवल ब्रेक करायचं असेल तर एक पुलबॅक नंतर थोडंसं कन्सोलिडेशन, त्याच्यानंतर व्यवस्थित बुलिश प्रायजेक्शन करून 26,020ची जर लेवल ब्रेक करून सस्टेन होते, तर छोटे छोटे सपोर्ट रेजिस्टन्स इकडे आहेत, त्याला आपण मार्क करू शकतो. पहिला रेजिस्टन्स काय आहे, सेकंड रेजिस्टन्स आणि थर्ड रेजिस्टन्स. तर काय इकडे आपल्याला लेवल बघायला मिळतं ते 26,070, 26,100 आणि 26,138. 1 2 3 या 3 लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. नो ट्रेडिंग झोनचा जर विचार केला तर 26,020, 25,950 म्हणजे साधारण 70 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. कन्सोलिडेशन जर झालं तर इकडे फक्त बघत बसा काय प्रायजेक्शन बनते ते. गॅपडाऊन जर होते तो एका रेंजमध्ये आणि सपोर्ट लेवलवरती, त्यामुळे थोडंसं वाट बघा, काही प्रायजेक्शन बेरिश बनती बुलिश बनती याच्याकडे लक्ष द्या. गॅप अप जर होते तर डायरेक्ट बुलिश साईडला थोडंसं रिस्क वाढतीये, त्यामुळे थोडंसं गॅप अप नंतर थोडंसं मार्केट काय प्रायजेक्शन क्रिएट करते, गॅप अप नंतर जो हाय आहे तो ब्रेक होतोय का, रेजिस्टन्स ब्रेक होतोय का, त्याच्यानंतर परत आपण या बुलिश लेवल आहे याचा विचार करू शकतो. ओके, आय होप निफ्टीच्या लेवल तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीच्या लेवल बाकी, जिकडे आपल्याला ओआय डाटा देखील बघायचा आहे सेन्सेक्स एक्सपायरीचा, त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघण्याचा नेहमीच प्रयत्न करत जावा. बँक निफ्टी जर बघितला
तर बँक निफ्टी काल पण खूप काही चांगला मोमेंटम नव्हता. आज पण जर बघितलं तर आज पण कन्सोलिडेशन होतं. शेवटला जरा 3 PM जर बघितलं, त्याला कोणाला 3 PM सेटअप माहिती आहे, तिकडे थोडाफार मोमेंटम दाखवला. बाकी इनसाइड कॅन्डल देखील होती. नो ट्रेडिंग झोन ब्रेक होऊन इनसाइड कॅन्डलचा छोटा मोठा मोमेंटम दाखवला. इनसाइड कॅन्डल जर कोणी इकडे फॉलो केले असेल तर हा मोमेंटम त्याला बघायला मिळाला असेल. ओके. आता बँक निफ्टीमध्ये इतक्या लेवल बघितलं तर थोडंसं चेंजेस करूया. बाकी इतक्या काही व्यवस्थित लेवल नाहीत. म्हणजे जर बघायला गेलं तितकं सोप्या लेवल आपल्याला बघायला मिळत नाही. कन्फ्युजन करणाराच लेवल आहे. सुटसुटीत नाही थोडक्यात चार्ट. बिलकुलही सुटसुटीत चार्ट नाही. त्यामुळे जर बिगिनर असाल किंवा इतकं प्रायजेक्शनचं नॉलेज व्यवस्थित नसेल आणि थोडं दिसताना पण दिसतं की तिकडे थोडं कन्फ्युजन आहे मार्केटमध्ये, स्पेशली निफ्टी बँकमध्ये, की चार्ट आहे तो इतका सुटसुटीत नाही. तर थोडं इग्नोर केलं तर हरकत नाही. परंतु लेवल काय बनतात ते समजून घ्या. हा रेजिस्टन्स, हा सपोर्ट 59,500, 59,256. ओके, साधारण 250 पॉईंटची रेंज आहे इकडे, जी की नो ट्रेडिंग झोन आहे. एक चांगला राउंडिंग बॉटम तयार केलेला आहे. राउंडिंग बॉटम तयार करून आज जर बघितलं तर याची क्लोजिंग थोडीशी ग्रीनमध्ये आहे, प्लसमध्ये आहे. जर काही छोटं मोठी प्रायजेक्शन करून जर हा स्विंग ब्रेक होतोय तर 59,663. त्याच्यानंतर जर बघितलं तर 59,886 ते 60,000पर्यंत लेवल आहे. थोडीशी चेंजेस करूया लेवल. ते या काही लेवल बुलिश साईडला आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर इकडे या पद्धतीने एक सपोर्ट घेतलेला आहे ट्रेंड लाईनला. येऊ द्या, छोटं मोठं कन्सल्टेशन करू द्या, छोट्या छोट्या डाऊन साईडला येऊ द्या. थोडा छोटा सपोर्ट आहे इकडे, इकडे पण थोडंसं कन्फ्युजन आहे. पण तो 59,256 आजची जी ब्रेकडाऊन लेवल होती तीच लेवल आहे इकडे. ती जर लेवल ब्रेक होती आणि त्याच्यानंतर हा जो ट्रेंड लाईन आहे ही ब्रेक होती तर डाऊन साईडला या लेवल बघायला मिळू शकतात. 59,027, 58,859 आणि 58,700. या डाऊन साईडला 3 लेवल आहे. 1, 2, 3, ज्या की आपण काल पण डिस्कशन केलेल्या होत्या. ओके. गॅप अप थोडंसं रेजिस्टन्स लेवलवरती आहे. त्यामुळे पुल बॅक नंतर जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर मग बुलिश मोमेंटम कंटिन्यू होताना दिसू शकतो. गॅप डाऊन जर झालं तर ते सपोर्ट लेवलमध्ये आहे. थोडं मार्केट तिकडे कन्सोलेशन करू शकतं. मोठी मोमेंटमची शक्यता कमी होती. ओके. आता बँक निफ्टीचा जर ओव्हरऑल चार्ट बघितला तर बँक निफ्टी थोडंसं डाऊन साईड नंतर एक पुल बॅक द्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे हा जर डाऊन साईड मोमेंटम बघितला, हा डाऊन साईड मोमेंटम इकडे आला, एक पुल बॅक द्यायचा प्रयत्न करतो. परंतु अजूनही काही खूप स्ट्रॉंग पुल बॅक आलाय असं नाही. ओके. एखादा डबल टॉप किंवा एखादी नेगेटिव्ह प्रायजेक्शन झालं तर परत नेगेटिव्ह देखील जाऊ शकतो. बाकी निफ्टी आणि सेन्सेक्सच्या कम्पेअरमध्ये जर बघितलं, सेन्सेक्सचा ॲनालिसिस बघायचं आपलं, पण तो चार्ट बघून झालेला आहे माझा. त्याच्या कम्पेअरमध्ये जर बघितलं तर कुठे ना कुठे बँक निफ्टी थोडासा कन्फ्युजन क्रिएट केलेला आहे. प्रायजेक्शन तितकी व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामध्ये. ओके. तर थोडंसं त्याला जर तुम्ही बिगिनर असाल तर थोडंसं त्याला उद्याच्या दिवशी थोडंसं साईडला ठेवू शकतो. सेन्सेक्स 5 मिनिटात टाइम फ्रेमवरती आहे. उद्या जर बघितलं तर गुरुवार असल्यामुळे सेन्सेक्सची उद्या एक्सपायरी आहे आणि लेवल काय झालं ते सगळ्यात अगोदर बघून घेऊया. सगळ्या लेवल रिमूव्ह केलेल्या आहेत. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण घेऊन गेलो याला, तर इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईन आहे. तर ती ट्रेंड लाईन ब्रेक केलेली आहे बघा. खूप जास्त पॉईंट कनेक्ट नाहीत, परंतु 1, 2, 3 आणि इकडे चौथ्यांदा ब्रेक केली, परंतु पुलबॅक घेतलं. आता अशी जर प्रायजेक्शन दिसत असेल आणि थोडंसं आपल्याला इकडे या पद्धतीने एक चॅनल पण क्रिएट झालेला दिसत होता, इकडे डबल टॉप क्रिएट केला. अशी जर काहीशी प्रायजेक्शन असेल तर ही प्रायजेक्शन आपल्याला काय दाखवते की बाबा डबल टॉप करून ट्रेंड लाईन ब्रेक करून खाली पुलबॅक घेतलं. ती थोडीशी जर बघितली टेक्निकलरित्या तर ही थोडीशी निगेटिव्ह प्रायजेक्शन आहे. परंतु आता इकडे एक स्ट्रॉंग सपोर्ट इकडे बिल्डअप केलेला आहे सेन्सेक्सने. आणि आजची जी कॅन्डलची जी पहिला 1 तास जर बघितला, कारण हा 1 तासाचा टाइम फ्रेमवरती, ते क्लिअर कट निगेटिव्ह कॅन्डल आपल्याला बघायला मिळते ही. ओके. आता इकडे कन्सोलिडेशन वरती जातोय का खाली होतोय हे बघणं गरजेचं आहे. त्यासाठी परत आपण जाऊया 5 मिनिटा टाइम फ्रेमवरती. ही लेवल रिमूव्ह करूया
आणि इंट्राडेच्या लेवल इकडे आपण मार्क करूया. त्याच्यामध्ये रेंज थोडीशी मोठी आहे आणि ती रेंज थोडी मोठीच ठेवलेली बरी. ओव्हरऑल रेंज जर बघितली 463 हरकत नाहीये. इकडे वेगळी एक लेवल मी मार्क करतोय. त्याचा कलर थोडा जर बघितलं तर काय कशासाठी ते आपण डिस्कशन करूया ही लेवल. या पद्धतीत लेवल आपण इकडे मार्क केलेलं आहे. बघा की तुम्हाला थोडीशी वेगळी लेवल बघायला मिळते. काय झालं आता इकडे तर खूप जास्त कन्सोलिडेशन आहे. इकडे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स देखील आहे आणि याच्यामध्ये क्लोजिंग आहे. आता हा पूर्ण जर रेंज बघितली तर 25,281 84,763 85,281 84,763 ही रेंज थोडीशी मोठी आहे. 450-500 पॉईंटची रेंज आहे. जर तुम्ही बिगिनर असाल तर याच्यामध्ये एक्सपायरी आहे. थोडंसं याला कन्सोलिडेशन करायचं असेल तर हा पूर्ण रेंज मध्ये फिरू शकतो. परंतु जर तुम्ही थोडंसं एक्सपिरियन्स आणि तुम्हाला बऱ्यापैकी प्राइस ॲक्शनचं नॉलेज असेल तर ॲज अ सपोर्ट म्हणून तुम्ही या राऊंड लेवलचा विचार करू शकता 85,000चा. ओके, ही कन्सिडर करू शकता ही पूर्ण रेंज. आणि त्याच्यानंतर या 2 लेवल आपल्याला बघायला मिळतात. बुलिश साईडला जर बघितलं तर काहीशी प्राइस ॲक्शन करून जर 85,231ची लेवल जर ब्रेक होती तर फर्स्ट लेवल 85,400 ही फर्स्ट लेवल आहे. 85,523 सेकंड लेवल आणि 85,700 थर्ड लेवल. तर या 3 लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. गॅप अप जर होते मोठा, पुलबॅक खाऊ द्या. पुलबॅक नंतर इंट्राडे हाय ब्रेक जर झाला तर या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. पॉसिबिलिटी वाढते. गॅप डाऊन जर झाला तर मग हा रेंजमध्येच अडकण्याचा प्रयत्न करणार आहे. रेंजमध्येच इकडे कन्सोलिडेशन करू शकतो. तर त्या पद्धतीने रेंजमध्ये राहू शकतो. बाकी एकदा ओआय डाटा चेक करूया. 4 डिसेंबर म्हणजे उद्याची एक्सपायरी आहे. आत्ता जर बघितलं तर 85,100ची ॲट द मनीची लेवल आहे. 10 लाख कॉल रायटिंग, 7 लाख, 8 लाखाच्या आसपास पुट रायटिंग आहे. 85,100 जर बघितली ही लेवल आहे. आणि त्याच्या आसपास जर बघितलं तर 85,000 एक राऊंड लेवल आहे. तिथे जर बघितलं तर 15 लाख कॉल रायटिंग आहे म्हणजे या लेवलवरती. आणि त्याच लेवलवरती पुट रायटिंग 20 लाख आहे. म्हणजे ही जी लेवल आहे ही काय झाले ऑप्शन रायटरचे ट्रायंगल बनलेलं आहे. म्हणजे 85,000वरती कॉल रायटिंग देखील आहे, पुट रायटिंग देखील आहे. म्हणजे जर सेन्सेक्स जोपर्यंत या झोनच्या आसपास आहे कॉल रायटर पुट रायटर एकदम निवांत चिल करत मार्केटचे प्रीमियम डिके होसपर्यंत थांबणार आहेत. परंतु जर मार्केटने काही मोमेंटम दाखवले तर कुठले ना कुठले म्हणजे कॉल रायटर किंवा पुट रायटर जर मार्केट खाली यायला लागलं तर पुट रायटर थोडेसे पॅनिकमध्ये येतील. मार्केटमध्ये आपल्याला लॉंग अनवाइंडिंग ट्रिगर होताना दिसू शकते. वरती जर गेलं तर कॉल रायटर थोडे पॅनिकमध्ये येतील. त्याच्यानंतर मोमेंटम थोडीशी बुलिश होताना दिसू शकते. बाकी कंबाईन प्रीमियम जर बघितलं तर 196 165 कंबाईन प्रीमियम लो आहे. त्यामुळे थोडंसं सुद्धा जर मार्केट साईडवेज राहिलं एक्सपायरी साईडवेजमध्ये जरी गेली तर काही आश्चर्य वाटायला नको. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर थोडंसं मार्केट पॉज झोनमध्ये आलं आहे. पॉज घेऊ शकतं मार्केट, थोडं स्लो होऊ शकतं. बाकी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे काही क्वेश्चन असेल तर क्वेश्चन कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.